पण पुढचा मतदारसंघ बघूया तो म्हणजे भंडारा गोंदिया, जिथे आज मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। लोकसभा मतदारसंघातील भंडारा गोंदियामध्ये जनप्रतिनिधी देशाच्या संसदेमध्ये निवडून पाठवण्यासाठी यंत्रणेसोबतच मतदार सुद्धा सज्ज आहेत आणि या निवडणुकीच्या मैदानात एका महिला उमेदवारासह 18 उमेदवार रिंगणात आहेत। दरम्यान जिल्हा प्रशासनाची संपूर्ण जय्यत तयारी झालेली आहे आणि भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये 2133 मतदान केंद्र आहेत। या सर्व केंद्रांवरती भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील 18,27,188 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि या सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने त्यांना आवाहन केलं जातंय। एकूण 18 उमेदवार रिंगणात असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रीय पक्षांचे 3, नोंदणीकृत राजकीय पक्षांचे 4 आणि अपक्ष 11 उमेदवार आहेत। दरम्यान या सर्वांचं नशीब आज ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे भंडारा गोंदियामध्ये। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी नेहाल भुरे आपल्यासोबत इथून जोडले गेलेत। नेहाल, आता 1 तास उलटून गेलाय, कसा प्रतिसाद भंडारा गोंदियामध्ये मिळतोय? तुम्ही कोणत्या मतदान केंद्रावरती आहात? नक्कीच मॅम, मी एका भंडारा शहरातील जिजामाता शाळेतील एका मतदान केंद्रावर आहे। मतदान सुरू झालंय तेव्हापासून जवळपास आता 1 तास झालेला आहे। उन्हाच्या तडाख्यामुळे आतापर्यंत मतदान केंद्रावर आपल्याला वयोवृद्धांची नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। त्यामुळे उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांनी सकाळच्या सुमारास मतदान करायला पसंती दिलेली आहे। आपल्यासोबत इथं जे मतदार आहेत, आपल्यासोबत काही मतदार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी का बरं या सकाळच्या सुमारास मतदाराला पसंती दिली आहे। आणि तुमचं नाव काय आहे? नाव उमराव पुन्हा गबने, वय 72। मी सकाळी मतदान करायला आले आहे उन्हामुळे। का बरं तुम्ही सकाळी मतदान केलं? म्हणजे उन्हामुळे आलं ना, 40 डिग्री आहे ना तापमान। अच्छा, आपण बघितलं असेल की उन्हाच्या तडाख्यामुळे इथं नागरिक जे आहेत हे सकाळच्या सुमारास मतदान करतात। अजून काही नागरिक आहेत। भाऊ, काय सांगाल, का बरं सकाळच्या सुमारास तुम्ही मतदानाला पसंती दिलेली आहे? टेम्परेचर जास्त असल्यामुळे सकाळी मतदान करायला योग्य वाटलं आणि गर्दी कमी असते। आपण बघितलं की भंडारा जिल्ह्यात मागील 4 दिवसापासून उन्हाचा तडाखा खूप मोठ्या प्रमाणात आहे। कारण इथचं जर तापमान बघितलं तर 43 ते 44 सेल्सिअस आपल्याला टेम्परेचर आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे मतदार राजांनी मतदान केंद्रावर सकाळच्या सुमारास पसंती दिली आपल्याला पाहायला मिळते। प्रशासनाकडून तापमान उष्णतेमुळे होणाऱ्या मतदारांना त्रास होऊ नये म्हणून यासाठी खूप मोठ्या प्रमाणात उपाययोजना केलेल्या आहेत। पिण्याचं पाणी असो किंवा मंडप असो, फॅन असो, अशा विविध म्हणजे उष्णतेपासून बचावासाठी म्हणजे प्रशासनाकडून संपूर्ण तयारी झालेली आहे। एकदा ऊन आलं डोक्यावरती की मग तिथे रांगेत उभं राहून मतदान करण्यापेक्षा सकाळीच जाणं पसंत केलंय बऱ्याचशा नागरिकांनी, मतदारांनी।